नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी माणसं इतकी भरकटत जातात की कुठे थांबावं हे त्यांना कळत नाही आणि कुठे काय बोलू नये हे पण कळत नाही. उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली आहे हे मी वारंवार सांगत असतो. काल परवा देवेंद्र फडणवीसांनी सरळ सरळ सांगितलं की विकास किंवा मुंबईचं कल्याण याविषयी उद्धव ठाकरे कधी कुठे बोलले असतील तर शोधून काढा, मी 100 रुपये बक्षीस देतो. इतकं ते बोलले. याचं कारण गेल्या 3 वर्षामध्ये भाजप, शिंदे, देवेंद्र फडणवीस, शहा, मोदी यांना शिवराळपणा करण्यापलीकडे उद्धव ठाकरे दुसरं काहीही बोलत नाहीत. आपल्या पक्षाविषयी आपण काय चांगलं करणार आहोत, आपण काय काय चांगलं केलं याविषयी बोलून लोकमत आपल्याकडे ओढावं याचं भान देखील उद्धव ठाकरेंना उरलेलं नाही. आणि त्यामुळे होतं अनेकदा असं की ते कुठल्याही विषयावर प्रतिक्रिया देताना नको तितक्या चुका करून बसतात आणि त्यांनाच तोंडगशी पडायची वेळ येते. आता काल परवाची गोष्ट आहे. मला वाटते 17 तारीखला शिवाजी पार्क मैदानाच्या गेट पाशी असलेला त्यांच्या मातोश्री म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री, ज्यांना शिवसैनिक मासाहेब म्हणतात, मीनाताई ठाकरे यांचं जे स्मारक आहे, पुतळा आहे, त्याची कोणीतरी विडंबना केली. अत्यंत निषेधार्ह घटना आहे. सगळ्यांनी त्याचा निषेध केला. पण ज्या वेळेला अशी घटना घडते आणि इतर कुठल्याही कसल्याही प्रतिक्रिया देऊन, अरे तुमची साक्षात जन्मदाती आई आहे, तिच्याविषयी बोलताना आपल्या भावनांचं प्रदर्शन करायचं असतं. त्यातही राजकारण ओढण्याची गरज नव्हती. आई तुमची असो किंवा कोणाची, म्हणजे त्याविषयी प्रतिक्रिया देताना सुद्धा बिहारमध्ये कोणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईला शिव्या घातल्या होत्या. तो संदर्भ त्यांनी मासाहेबांच्या त्या विटंबनेच्या प्रतिक्रियेवर देताना की भाजपच्या प्रयत्न होता मोदींच्या आईबद्दल बिहार बंद करायचा, तो प्रयत्न अपयशी झाला. काय गरज होती सांगा ना मित्र, काय गरज होती? आणि मग परत ज्यांना आपल्या आईबापांचं नाव घ्यायची लाज वाटते अशा लावारिस आणि बेवारिस लोकांकडूनच असं कृत्य होऊ शकतं वगैरे. म्हणजे अर्थातच आपल्या आईबापांचं नाव घ्यायला लाजतो कोण, हा संदर्भ आला कुठून? कोण लाजतो? उद्धव ठाकरेंनी नाव घ्यायला पाहिजे होतं. पण आजपर्यंत गेल्या 3 वर्षामध्ये जी काही बकवास उद्धव ठाकरेंनी केली आहे त्याचा निचोड काढायचा म्हटला, निष्कर्ष काढायचा म्हटला, तर एक गोष्ट साफ होते की त्यांना असं म्हणायचं होतं की शिंदे गटाच्या कोणीतरी हा वाह्यातपणा केलाय. माझा बाप चोरला, माझा बाप चोरला, माझा बाप चोरला म्हणून एकनाथ शिंदेच्या नावाने गेली 3 वर्ष जो शिमगा उद्धव ठाकरे करतायत, त्यामुळे आपल्या आईबापांचं नाव लावायची ज्यांना लाज वाटते असं म्हणतात, तेव्हा त्यांचा रोख सरळ सरळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे असतो. माझ्या बापाचा फोटो कशाला लावता? तुमच्या बापाचा फोटो लावा आणि मतं मागा. आपल्या बापाचं नाव घ्यायची लाज वाटते का? असं आजपर्यंत 1000 वेळ तरी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या बाबतीत बोलले असतील. आणि म्हणून मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकाची जी विटंबना झाली त्याविषयी तपशील येईपर्यंत तरी थांबायला पाहिजे होतं. पोलीस तपास चालू होता आणि अवघ्या 10 तासात पोलिसांनी त्यामध्ये कोणतो पावसकर नावाचा एक आरोपी आहे त्याला पकडलं आणि मग सगळं पितळ उघडं पडलं. सगळं पितळ उघडं पडलं. कारण हा जो कोणी पावसकर आहे त्याचं आणि त्याच्या भावाचं घरगुती भांडण आहे. आणि त्या भांडणामध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे विनाकारण हस्तक्षेप करतात, ढवळाढवळ करतात. म्हणून चिडलेल्या त्या माणसाने आपला मनात साचलेला राग हा मीनाताईंच्या त्या स्मारकावर काढला, पुतळ्यावर काढला, त्याच्यावर काहीतरी रंग वगैरे फेकला. प्रश्न असा आहे की हा जो कोणी आरोपी आहे
आणि त्याचा भाऊ, हे सगळं उबाठा शिवसेनेशी संबंधित आहे. केवळ तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि तुमचा जवळचा आहे म्हणून त्यांच्या घरगुती मालमत्तेच्या भांडणामध्ये आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी उचापत करायची गरज काय, सांगा मला. आणि मग त्यातून उद्भवलेला जो राग आहे त्याचा परिणाम आहे. पण त्याला राजकीय वळण देऊन तिथेही आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतात. त्यातून कोण तोंडघशी पडतो, काय गरज होती. अगदी तुमच्या समोर कॅमेरे घेऊन आले असतील, त्यांना सांगता येतं की बाबा पोलीस तपास चालू आहे, तपासात काय ते निष्पन्न होऊन देत. कदाचित सीसीटीव्हीचा तपास सुरू असेल, आसपास कोणी काय बघितलं याचा तपास सुरू असेल, तो येऊन दे, मग ठरवता येईल. आता आम्हाला जर काय माहिती नाहीये, पोलिसांना सुद्धा माहिती नाही, अशा गोष्टीवर कोणाच्याही विरोधात किंवा कोणाच्याही बाजूने प्रतिक्रिया देणं गैर असतं. पण पहिली संधी मिळाली की भाजप, फडणवीस, अमित शहा, एकनाथ शिंदे यांच्यावर दुगाड्या झाडायच्या आणि त्यामध्ये आपण आपल्या जन्मदातीची विटंबना करतोय किंवा आपणच ज्याला जबाबदार आहोत त्याचं खापर दुसऱ्या कोणाच्या डोक्यावर फोडतोय, याचं सुद्धा भान सुटलंय. एक प्रकारे मला आता वाटायला लागलं की उद्धव ठाकरे यांचा केजरीवाल झालेला आहे. विषय कुठलाही असो, केंद्र सरकार आम्हाला काम करू देत नाही, मोदी सरकार हमें काम करने नहीं देते. कसलंही खापर उचलायचं आणि मोदी शहांच्या डोक्यावर फोडायचं. यातच केजरीवालने दिल्लीमधून आपला पक्ष संपवला. मला एक सांगा मित्रांनो, की कुठल्याही गल्लीबोळामध्ये प्रचार आता गेल्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका 8 महिन्यापूर्वी, त्यामध्ये कुठेही तिसऱ्यांदा निवडणूक लढवताना केजरीवाल लोकांना काय सांगत होते, हमें तो काम करना था लेकिन सेंट्रल गवर्नमेंट और लेफ्टनंट गव्हर्नर हमें काम करने नहीं देते. म्हणजे कुठल्या तरी एका वस्तीतल्या, एका कॉलनीतल्या गटाराची साफसफाई होत नाही, गटाराचं नालीची साफसफाई होत नाही, नाल्यातला कचरा काढला जात नाही, याच्यासाठी गव्हर्नर अडवणूक करतो. म्हणजे काय करतो, तर आमचं बजेट रोखून धरतो, आम्ही काढलेली टेंडर पास होऊ देत नाही. लोक इतके मूर्ख असतात का. सामान्य मतदार हा किती अनपढ अडाणी असला तरी वेडा बिलकुल नसतो, वेडा बिलकुल नसतो. तो सामान्य ज्ञान त्याला असतं, कॉमन सेन्स असतो. तुमची अडवणूक करायची असेल, वैयक्तिक अडवणूक करायची असेल, तर मुख्यमंत्री निवास म्हणून केजरीवाल यांनी जो एक शीश महल बांधला, ज्याची त्या गेल्या 2 वर्ष जोरदार चर्चा चालू होती, 40-50 कोटी रुपये खर्चून मुख्यमंत्री निवास बांधला आणि अगदी राजेशाही थाटामध्ये, ज्याला लोकांनी शीश महल नाव दिलेलं आहे, त्याच्यावर करोडो रुपये तुम्ही बेछूट खर्च करत होता. ती करोडो रुपयाची रक्कम एका शीश महालवर का खर्च करायची, असा मोदी विचारत नाही, शहा विचारत नाही आणि तो लेफ्टनंट गव्हर्नर विचारत नाही, तिथे अडवणूक करत नाही. फक्त कुठच्या तरी झोपडपट्टीमध्ये, कॉलनीमध्ये गटाराचं काम, रस्त्याचं काम करायचं असलं की नाही नाही नाही, जनतेचं काम करू देणार नाही, असं मोदींनी अडवणूक केली. मोदी करतील अशी अडवणूक. सामान्य माणसाला कळतं ना की तुम्हाला गरिबासाठी काम करायचं नव्हतं, गरिबाच्या नावावर दिल्लीकरांची लूटमार करून ऐशाराम करायचा होता. त्याच्यासाठी तुम्ही काय 40-50 कोटीचा शीशमान उभारलात. पण आमच्या गल्लीबोळामध्ये पावसाळ्यात पाणी भरतं, अशा ठिकाणी गटारं साफ केली नाहीत, नाले बांधले नाहीत, रस्ते बांधले नाहीत, रस्त्यावर खड्डे पडले ते खड्डे भरले नाहीत, कचऱ्याचे ढीग उचलले नाहीत. मोदी सरकार काम करणे नाही देते. म्हणजे कुठूनही काहीही बेछूट खोटं बोलायचं, केंद्राच्या डोक्यावर खापर फोडायचं, ही जी मानसिकता केजरीवाल यांची झाली होती, त्यांना असं वाटत होतं की आपण तो कट्टर इमानदार, आपणच स्वतःला सर्टिफिकेट द्यायचं, हम तो कट्टर ईमानदार है. मोदी जी, आप हमें इस जन्म में तो नहीं हरा सकते वगैरे बोलत होता ना केजरीवाल.
समोर बसलेली जनता तुम्हाला थोबाडीत येऊन मारू शकत नसेल, पण ज्या वेळेला मत द्यायची वेळ येते तेव्हा ती अशी कानफडीत मारते की परत उठून राहणं अवघड होतं. हा अनुभव केजरीवालने घेतलाय आणि दिल्लीतून काळं तोंड करून पंजाबला पळून जायची वेळ आली आहे. त्यामुळे विषय कुठलाही असो, काही असो, खापर फोडायचं मोदी, शहा, भाजप, हे जी काय मानसिकता केजरीवालची झाली होती, काही प्रमाणात मला असं वाटतं, जवळजवळ काही प्रमाणात कशाला, सर्व पातळीवर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सवंगड्यांची मानसिकता ही तशी झालेली आहे. विषय कुठचाही असो, क्रिकेट असो, मीनाताई ठाकरेंच्या स्मारकाची विटंबना असो, किंवा करोना असो, किंवा ऑपरेशन सिंदूर असो, बस भाजपाला शिव्या घालायच्या, मोदींना शिव्या घालायच्या, अमित शहाला शिव्या घालायच्या, आणि हे सगळं यांच्यामुळे बिघडतंय. बिघडलेलं काहीच नसतं. तरीही ते बिघडलंय म्हणायचं, आणि बिघडलंय कारण मोदी आणि शहा आहेत, हे बोलत राहायचं. पण हे बोलण्यातून तुम्ही लोकांसमोर हास्यास्पद ठरता. आता हे प्रकरण बघा ना, मीनाताईंच्या स्मारकाची जी विटंबना आहे, त्याचा बादरायण संबंध हा एकनाथ शिंदेशी जोडायचा. भाजपच्या नाकर्तेपणावर किंवा मुख्यमंत्री देवभाऊच्या गृहमंत्री खात्यावर खापर फोडायचं, आणि निघाला कोण, तुमच्याच कार्यकर्त्याचा भाऊ. घरगुती भांडणाचा राग हा ठाकरेंवर काढायचा, म्हणून मीनाताईंच्या स्मारकावर काढला गेला. तुम्ही जर ढवळाढवळ केली नसती तर ते दोन भाऊ आपसात काय, ते पावसकर बंधू आहेत, यांनी एकमेकाचे गळे दाबले असते, एकमेकाच्या उरावर बसले असते, पण मीनाताईंच्या प्रतिमेची किंवा पुतळ्याची विटंबना नक्की झाली नसती. पण दुसऱ्यांच्या प्रॉपर्टी मॅटरमध्ये, दुसऱ्यांच्या खासगी भांडणामध्ये हस्तक्षेप करायचा, ढवळाढवळ करायची, हा जो काय प्रकार उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा पक्ष प्रमुख म्हणून चालवलेला आहे, त्याचा दुष्परिणाम त्या स्मारकाच्या विटंबनेमध्ये झाला. आणि त्याचा बादरायण संबंध हा जो शिंदे किंवा भाजपशी जोडलाय, तिथे तुम्हालाच आपले शब्द, थुंकलेले शब्द गिळण्याची वेळ आली. कारण ज्यांनी काय केलंय तो तर तुमच्याच पक्षाच्या एका कार्यकर्त्याशी किंवा पदाधिकाऱ्याशी संबंधित निघालाय. आता काय करणार? आता काय म्हणणार तुम्ही की उबाटा शिवसेनेचे लोक असे आहेत की जे आपल्या आई बापाचं नाव घ्यायची त्यांना लाज वाटते? जो कोणी पावसकर तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्याला त्याच्या आईबापांचं नाव घ्यायची लाज वाटते? तुम्ही अशी तुमच्या उबाठाच्या कार्यकर्त्यांना सक्ती केली की आपल्या आईबापांचं नाव घ्यायची लाज वाटली पाहिजे, तरच उबाटा शिवसेनेत तुम्हाला स्थान मिळेल, आणि म्हणून मग त्याने विटंबना केली असं म्हणायचंय? कशाला तोंड कशी पडायची वेळ आणतात? थोडा संयम राखावा. अरे आपली जन्मदाती आई आहे, तिच्या विटंबनेचं तरी राजकारणासाठी भांडवल करू नये, एवढी सद्बुद्धी या बाळासाहेब ठाकरेंच्या वारसाला आणि सुपुत्राला आणि नातवाला कधी लाभणार आहे, हा खरोखरच आजच्या काळातला यक्ष प्रश्न आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.